पण आले आले तुम्ही चर्चा केली की केळीचं खोड खूप मोठं आहे, माल किती गेला असेल? मावशी किती माल गेला म्हणते? किती क्षेत्रामध्ये? एक एकर. 1 एकर मध्ये 30 टन. 18 एक गाडी, 17 एक गाडी, 16 एक गाडी. सरासरी 17 रुपये किलोने माल पडलाय. हाईस्ट किती घड निघाला? किती किलोचा घड निघाला? 40 किलो. 40 किलो भरा. सर विषय आहे, ज्यावेळेस केळी विकायची होती त्यावेळेस रेट थोडं स्लो होतं. बर तरी बी ह्यांना दुसऱ्यापेक्षा 4-5 रुपये किलोला रेट जास्त भेटला. बरोबर. कशामुळं 17 गेली. कशामुळं पण अशा वेळेस मागची गाडी तर 18 गेली. आता आणि रेग्युलर मध्ये कशामुळे? 12-13 रुपये रेट कशामुळे गेला तर काय माहिती. क्वालिटीमुळे गेला ना, माल चांगला होता ना मावशी, माल लय भारी. म्हणून गेला का नाही? मालाचं काय नाही. हाईस्ट किती घड निघाला? किती किलोचा घड निघाला? 40 किलो. 40 किलो भरा. पिंपळलं. बरं, आता एवढी माहिती दिली मावशी, तुमचं नाव सांगायचं. नमस्कार. शालन दत्तात्रय सौंदर्य. बरं सर, तुमचं नाव? बरोबर की नाही? वर्ष कुठलं 11व्या महिन्यात तर माल गेला. किती माल गेला? 33 टन. आणि किती झाड म्हणजे खोड किती? खोड वय 1200 होती. 1200 होती. तर त्यातली तुटाळी बी झाली पाहिजे. हा ना. तुटाळी झाली. आणि या तुम्ही या दादा पुढे या थोडं बघू. आणि कुडाची बी लय नेली नाही. ऊन लागलं म्हणून उन्हाळ्यामध्ये एवढ्यात का म्हणजे नाही, सर कसं झालं एवढ्यात का नाही 11 गड वाया गेलं बघा. फक्त 11 गड. 11 गड ते बी घरी नेऊन ठेवल्या गुराला. ही एक सुद्धा वाया गेला नाही. मी रोज मजुरी करते रोज कामाला यायला. आणि ह्यांनी मला पहिल्या दिवशी येऊन सांगितलं, त्यांचं आमचं घरगुत संबंध आहे. ह्यांनी सांगितलं मला, मी रोपं घेतली. रोपं घेताना बी अशी होती की ह्यांना एकदम छोटी रोपं मिळली. काय रोप सरी ही ट्रिप कराय 2 महिन्यांनी की ट्रिप दिसायची. ऐका ना, ट्रिप मी दिसायची. यांना झाड दिसलंच नाही. एवढंच रोप हसायची. सर, ती का नाही आमचा धीर हसायचा रोपाला. आणि त्यांची रोपं आम्हीच लावली. हा. त्याच्यावर लावताची एवढी. हा. आणि जेव्हा तुमची? म्हणत आमची एवढी ड्रेसिंग तर लय केल्या. एवढं रोप आलं का हा. नाही, जी पुन्हा का नाही रोप जी वाढली का नाही, माणसं माझ्या घातलंच का. बरं. ही नर्सरीवाला माणूस आहे. जमिनीवर झाडच पडलं नाही. नाही नाही हा. सर उभं. एक सुद्धा सगळं झाड पडलेलं उभं. नाही आणि ना. आता सध्या आपण जर केळीच्या बागा फिरतोय का तेवढ्या केळीच्या बागा फिरतोय, प्रत्येक बागेत घड पडलेला. आणि पट्टीनं बांधला बी नाही. बांधेलच नाही. पट्टीनं पट्टी घोडं तर बांधायची गरज काय? आता हा जुना खोड आहे, या खोडात एवढी ताकद आहे, बांधायची गरजच पण नाही आली ना. ही झाड आहे का, ह्यांनी पीक दिलंय तरी बी झाड असं ढकललं तरी नाही ना, किती strong आहे बघा. किती आता strong हाईट किती माझ्या मते हीच असेल 10 फुटापर्यंत. हो. हा? आता जी पिल्लं निघताय, मागची पिल्लं तुम्ही काय 10 फूट नाही सर, 10 फुटापेक्षा जास्त आहे. जास्त असेल. हा सर विषय आहे, ज्यावेळेस केळी विकायची होती हा. त्यावेळेस रेट थोडं स्लो होतं. बर. तरी बी ह्यांना दुसऱ्यापेक्षा 4-5 रुपये किलोला रेट जास्त भेटला. बरोबर. कशामुळं 17 गेला. कशामुळं पण अशा वेळेस मागची गाडी तर 18 गेली. आता आणि रेग्युलर मध्ये कशामुळे? 12-13 रुपये रेट कशामुळे गेला तर काय माहिती. क्वालिटीमुळे गेला ना, माल चांगला होता ना मावशी, माल लय भारी. म्हणून गेला का नाही? मालाचं काय नाही. बरं. जी 11 महिन्यात प्लॉट निघला. बर. ती म्हणायचं बा, जे नर्सरीत माणूस येईल रोपाला ते केळीत यायचं. नर्सरीत येईल ते केळीत यायचं. पण सुरुवातीला रोप छोटे असल्यामुळे पहिलं 2 महिन्याचं रोप सुद्धा वाढत गेलं. दिसलीच नाही. मावशी म्हटलं 2 महिने खाली हा, माती. रोपं तर कशी घेतली ती अशी ड्रीप हाताला तर पोरग दुकानात माझं वय नाही. 2 पिशव्या मका आणू का 1 पिशवी आणू. अरे सोमा माझं टकुर खाऊ नको तू, तुला खालची ताल घे ही आम्हाला दे. ही खुरपून पैसे दिले तर रोपाचं 1 सर रुपया कसं कोणाला झालंय, दिला त्यांच्या नाही. शेजाऱ्यांच्या पाहुणे नर्सरी हा. त्यांच्यात कामाला जाऊन ह्यांनी या रोपाचे रोपाचे पैसे पैसे फेडले. दिले तर आज काय पैसे सुद्धा पोरांनी दिले नाही त्या रोपाचे. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे ज्योतिराम सरांनी तुम्हाला काय दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच आनंद वाटतो का? आनंद मग आनंद काय. माल निघाला, एवढीच सुंदर तर केळी विषय पिकली. माल निघाला, हा. पण 4 लोकांनी बाग बघितली आपली येऊन, ह्यात मोठा आनंद आहे. कोण आहे? तिथं नर्सरीत लोक आली की आधी बागत यायची आणि मगच रोपं भरायची. नर्सरीत येणार माणूस बिन बागत आता गेलं. काय काय केलं बा? आपलं एनपीके तुम्ही म्हणता वापरलं, तर कसे कसे टप्पे दिले ते काय एकदा सर तुम्ही केलं सांगा. ह्याला आपण पहिल्या वेळेस लागवण केली का, हा. त्या टायमाला आपण सॉइलची मायक्रोची ड्रिंचिंग घेतली. बरं. तिथून पुढं आपली 19-19 हा. बायो एनपीके हा, हा. 12-61 बरं.
13-40-13 बरं. हे आपल्या एनपीके लिक्विड स्टेप बाय स्टेप दिली. बर हा आणि नंतर आपण 2 महिने बेसोड डोस घ्या. बर नंतर प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला आपण बायो एनपीके दिलं. म्हणजे दुसरं वॉटर सोल्युबल मार्केट मधलं काहीच नाही, सोल्युबल आणलंच नाही. लिक्विड जे आपलं एनपीके तेवढं दिलं. हो. आणि पहिला बेसल डोस किती किलोचा गेला होता? ह्याला बघा की एक आपण फक्त 10 बॅग दिल्या होत्या. 1 एकराला, 1 एकरासाठी 10 म्हणजे जसं शेड्यूल आहे तसं शेड्यूल प्रमाणे दिला आपण. बरोबर नाही. हम्म. आणि सेकंड बेसल डोस किती गेला? सेकंड बेसोड डोस 15 बॅग दिली. आले आले तुम्ही चर्चा केली की केळीचं खोड खूप मोठं आहे, माल किती गेला असेल? मावशी किती माल गेला म्हणते? 30 किती क्षेत्रामध्ये? 1 एकर. 1 एकर मध्ये 30 टन. 18 एक गाडी, 17 एक गाडी, 16 एक गाडी. सरासरी 17 रुपये किलोनी माल पडलाय. प्रत्येक माणसाला तुम्ही केलं काय सोडलं, कुठलं औषध आणलं, कसलं आणलं, हे आमच्यावर जर काय म्हणतात, हे तुमची ड्रेसिंग चांगली नाही, माझी ड्रेसिंग आणून बघा. आमच्या पाशी पैसे नाहीत, तुमची ड्रेसिंग आहे, आमची हलकी आहे. मग आता उत्पन्न कसं निघालं? तिथे जाऊन बघा. अवघड किती पडल्या तरी बाजार तर नासूच आहे. कष्ट आणि कष्टाला एसबीटीची साथ. SBT ची साथ. आपल्याला यांनी साथ बी दिली, पैसा बी मागितला नाही. आम्ही आता महिना झाला म्हणतोय तुमचा हिशेब करा, पैसे पाठवा, कसं आहे तरी नाही. दुसऱ्या केळी लावलेल्या तर ड्रेसिंगचं 2 ड्रेसिंगचे औषध आणलं तरी पैसे नाही. दिलदार माणूस आहे. म्हणून आपण वर आलो. बरोबर. हा. म्हणजे त्यांनी जी साथ दिली आणि त्याच्यातून तुमचं जे उत्पन्न वाढलं त्याच्यात तुम्ही खूप समाधानी, माती समाधानी, मातीवर तुमची केळी समाधानी. बरोबर की नाही? आता फक्त एक आम्ही तुम्हाला सांगतो तर मिल्क बुस्टर तुमच्या मशीनला वापरा. जसं 100% याच्यावर विश्वास ठेवला तसं 100% त्याच्यावर एकदा विश्वास ठेवून चारा. तुमच्या मशीनची तब्येत चांगली होईल, दूध वाढेल. आणि जे आपण भाकड काळ म्हणतो ते सुद्धा तुमचं कमी आणि होतं. अजून महत्वाचं त्या पासून जे शेणखत मिळणार आहे ते ते एकदम क्वालिटीचं मिळणार आहे तुम्हाला. सर्वात महत्वाचं तुमच्या ज्या मशीनचं शेण आहे, जे तुम्ही जे खतं टाकता का त्या टाईपचं खत तुम्हाला मिळणार आहे डायरेक्ट रेडीमेड. बरोबर की नाही? ज्योतिराम सर तुम्ही तर मार्गदर्शन करता, बरोबर नाही? तर सरांचा सर तुम्ही एक नंबर द्या आणि तुमच्या शॉपचा ॲड्रेस. नमस्कार, मी ज्योतिराम ताटे. माझं शॉप कंदरमध्ये भूमी ॲग्रो म्हणून आहे. माझा मोबाईल नंबर 9765193675. 5 रुपयापासून केळीचा भाव होता तर तुम्ही 18 रुपये घेतला. कशामुळे घेतला? फक्त क्वालिटीमुळे. म्हणजे बाजारभाव इथं फोकस करत नाही किंवा बाजारभाव किती याला महत्व नाही. तुमच्या कशाला महत्व आहे? क्वालिटीला महत्व आहे. 12 रुपयाचा रेट असताना तुमचा जर 17-18 रुपये जातो तो काहीतरी त्याच्यामध्ये असल्याशिवाय का व्यापारी असेल किंवा कोणी जो खरीददार आहे तो त्याची नुकसान करेल का? करेल नाही करत, होय. नाही करणार. तो तुम्हाला देतोय म्हणजे त्याला कुठंतरी काहीतरी चांगलं दिसतंय आणि चांगलं मिळतंय. कॅरेट मध्ये नेला ती सुद्धा दाणे नेला. शेवटचा शेवटचा दाणे नेला. पांढरं पडलेलं 10 रुपये. उन्हाने उन्हाने. कारण क्वालिटी आणि 100% ऑर्गॅनिक. एकही दाणा रासायनिकचा नाही. बरोबर ना सर? खूप चांगली अशी माहिती दिली सर. म्हणजे तुमच्या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद.